तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जो आपला ग्रुप सी मेनचा पेपर झालेला आहे त्याबद्दल डिस्कस करू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 बद्दल डिस्कस करू। त्याबरोबर मुलांना किती मार्क्स आहेत त्याबद्दल पण डिस्कस करू आणि कट ऑफ किती जाऊ शकतो याबद्दल पण डिस्कस करू। तर आजच्या पेपरमध्ये फक्त आपण पेपर 1 डिस्कस करू। तर पेपर 1 जर बघितला तर मला असं वाटतं की 4+ देतो पेपर 1, कारण हा आपल्या आवाक्यातले होते, सर्व प्रश्न आपल्या आवाक्यातले होते, जमण्यासारखे होते। फक्त जर काही ओकॅबचे जर प्रश्न सोडले, जसं समानार्थी विरुद्धार्थी, पेपरमध्ये एक नवीन विचारली त्यात चुकण्याचे चान्स आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थीमध्ये चुकण्याचे चान्स आहेत। बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपल्या आवाक्यामधले आहेत। शुद्ध लेखन आपल्याला मार्क देत आहे, म्हणी आणि वाक्यप्रचार पण मार्क देत आहेत आपल्याला। त्यानंतर केवळ वाक्य, उभयान्वयी अवयव हे पण आपल्याला म्हणजे आपल्या आवाक्यातला पेपर होता मराठी, ठीक आहे। तर मराठी आपल्याला मार्क देत आहे। राहिला प्रश्न पॅसेजचा, तर पॅसेज हा खूप लेंदी होता। तर ज्या मुलांनी पॅसेज सर्वात शेवटी सोडवण्याचे ट्राय केले आहेत तर त्यांना कुठेतरी जमणार नाही, कारण शेवटपर्यंत टाईम नव्हता, ठीक आहे। पॅसेज खूप लेंदी होता, इंग्लिशचा पॅसेज शॉर्ट होता पण मराठीचा पॅसेज खूप लेंदी होता। आणि मला असं वाटते की तीन मिनिमम मार्क पॅसेज देतो आणि त्यानंतर बाकी सर्व आपल्याला जमण्यासारखेच प्रश्न होते मराठीमध्ये। तर 40+ जाऊ शकतो आपण यात मराठीमध्ये। आता जर इंग्लिशचं जर बोलायचं झालं तर जर मराठी मार्क देत आहे तर इंग्लिश मार्क घेऊन जाईल असं माझं मत आहे। कारण इंग्लिशमध्ये जे ओकॅब्स होते ते आपल्याला सर्वांना वाटत आहे की आपण मारलेला ॲन्सर हा करेक्ट असेल, पण मला डाऊट आहे की आपण घरी आल्यावर जेव्हा आपण चेक करू तर त्यात खूप साऱ्या मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत। तर इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर माझं असं सर्वसाधारण मत आहे की 30 खूप होऊन 30, ठीक आहे, कारण की इतकंही आपली ॲक्युरेसी नाही आहे। त्यानंतर जर ग्रामर बघितलं तर ग्रामरमध्ये पण थोडं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आपले होते। आणि 2-3 जर प्रश्न बघितले तर ते PIQ बेस होते, तर ते आपल्याला टॅकल झाले ग्रामरचे। पण बाकीचे जे प्रश्न आहेत ते टॅकल करणं थोडा अवघड होता। त्याचा एक्झॅक्ट आन्सर काय राहील हे आपल्याला माहीत नाही, तर त्यात चुकण्याचे चान्सेस आहेत। तर इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर माझं असं मत आहे की 30, ठीक आहे। मोस्ट ऑफ द 30 मुलं असतील 30+, चांगली गोष्ट आहे, पण ॲक्युरेसी मेंटेन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। तर जर टोटल बघितला, ओव्हरऑल पेपर जर बघितला तर हा मराठी 40+ देऊ शकतो आणि इंग्लिश 30+। तर अशी 70ची रेंज बनायला पाहिजे आपली पेपर 1मध्ये, ठीक आहे। तर उद्याच्या पेपरमध्ये आपण पेपर 2 बद्दल डिस्कस करू आणि मुलांना किती मार्क्स आहेत त्याबद्दल पण डिस्कस करू आणि कट ऑफ काय जाऊ शकतो याबद्दल पण डिस्कस करू। तर थोडा उदास आहो, कारण साहजिक आहे इंग्लिश आणि त्यानंतर पेपर 2। तर उद्या आपण नक्की बोलू त्याबद्दल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।